दिनो मारियानं तोंड उघडलं तर सभागृहात एकनाथ शिंदेंचा मोठा इशारा. मिठी नदीतला गाळ काढण्याचं कंत्राट देताना मराठी माणूस दिसला नाही का असा सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत विरोधकांवर भडकले आहेत. आता त्या दिनो मारियाने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल असा मोठा इशारा त्यांनी दिला आहे. विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर त्यांनी उत्तर दिले. काँक्रीटचे रस्ते केल्यानंतर त्यात 25 वर्ष दुरुस्ती करावी लागत नाही. मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं करून त्यामध्ये दुरुस्तीची कामं काढून पैसे लुबाडण्याचं काम कोण करत होतं? आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो तर तुमच्या लोकांनी तिजोऱ्या धुतल्या अशी खरमरी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे. मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील अनियमितता आणि निधीच्या गैरवापराचं प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेता दिनो मारियाचं नाव समोर आलंय. त्याची ईडीकडून चौकशी सुरू आहे आणि यावरून विरोधकांना निशाणा साधत शिंदे पुढे म्हणालेत की बोलायला आम्हाला पण येतं. कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? त्यांना दिनो मारिया दिसला, मराठी माणूस दिसला नाही का? आता त्या मारियाने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल. आरोप करताना असे करा, जो कुछ शीशे के घर में रहते वो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेका करते. जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता तेव्हा तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण ते पण सांगा. सगळी यादी काढा, मग मराठी माणसाबद्दल बोला. मिठीमध्ये मिठीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? दिनू मोरे नाही दिसला, मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोरिया दिसला. आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल. या एवढ्या वर्षामध्ये मुंबईची स्थिती जी आहे, एवढे पैसे असताना म्हणाले डिपॉझिट गेलं, डिपॉझिट संपलं. एवढी कामं करून सुद्धा भास्करराव या ठिकाणी एवढी कामं सगळी केली लाखो ह्याची, तरी सुद्धा ते डिपॉझिट कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे, ज्या पद्धतीने आरोप करतात तसं काही नाही. ही वस्तुस्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.